Let's revise entries in rapid mode. First, Mr. A sold goods to Mr. B on credit. So Mr. A will pass entry that Mr. B is receiver. Debit the receiver. 2. When I sell goods to him, it's my sale. It's my income. So income है, sale है, nominal account च्या rule प्रमाणे credit. So entry will be Mr. B account debit to sale. त्यावेळी Mr. B काय entry मागणार? Mr. B will say, I have purchased goods. So for me, it's a purchase. Purchase nominal account, debit all expenses and losses. Purchase always debit, sale always credit. 2. From whom I have purchased goods? I have purchased goods from Mr. A. So Mr. A is giver. So credit the giver. हा entry मारणार Mr. B to sale. हा entry मारणार purchase to Mr. A. Now आता ह्या दोघांमध्ये डेटर क्रेडिटर रिलेशनशिप सुरू झालं. मिस्टर ए साठी मिस्टर बी डेटर, मिस्टर बी साठी मिस्टर ए क्रेडिटर. पेमेंट करायचंय, पेमेंट घ्यायचंय, तर त्याच्यामध्ये कॅश देण्याच्या ऐवजी बिल ऑफ एक्सचेंज दिलं घेतलं गेलं. मिस्टर ए मिस्टर बी वर बिल ड्रॉ करणार, तर मिस्टर ए म्हणणार माझ्याकडे बिल रिसिवेबल नावाची असेट आली. असेट आली, रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. असेट आली म्हणून असेट डेबिट. कोणी दिली? मिस्टर बी ने दिली. म्हणजे मिस्टर बी गिवर झाला, क्रेडिट द गिवर. सो द एंट्री इज बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मिस्टर बी. मिस्टर बी काय म्हणणार? मी मिस्टर ए ला पेमेंट केलं, मिस्टर ए रिसिव्हर झाला, डेबिट द रिसिव्हर. आणि माझ्याकडनं काय गेलं? माझ्याकडनं बिल्स पेएबल गेलं. फॉर मी इट इज लायबिलिटी. लायबिलिटी म्हणून क्रेडिट करायचं. ओके. आता या बिलाच्या 4 पॉसिबिलिटी होऊ शकतात. या बिलाच्या 4 पॉसिबिलिटीज होऊ शकतात. बरोबर. पहिली पॉसिबिलिटी आहे, बरोबर, ते बिल रिटेन टिल मॅच्युरिटी. दुसरी पॉसिबिलिटी आहे, बिल इज डिस्काउंटेड इन बँक. थर्ड पॉसिबिलिटी आहे, बिल इज एंडोर्स्ड. अँड फोर्थ पॉसिबिलिटी आहे, बिल इज सेंड टू बँक फॉर कलेक्शन. त्यातलं पहिलं बिल रिटेन टिल मॅच्युरिटी. रिटेन्शनची नो एंट्री. ती मॅच्युरिटीला ऑनर होणार किंवा डिसऑनर होणार. नुसतं रिटेन केलेलं असेल तर नो एंट्री, बिकॉज देर इज नो ट्रान्झॅक्शन इन बोथ द बुक्स. आता जेव्हा हे डिस्काउंट केलं जाणार त्यावेळी एंट्री काय मारणार? ए आणि बी काय मारणार? ए म्हणणार माझ्यासाठी पैसे आले, मी बिल बँकेला विकलं. डिस्काउंट केलं म्हणजे मी बिल बँकेला स्वस्तात विकलं. से फॉर एक्झाम्पल 1 लाखाचं बिल 98,000 ला विकलं. पैसे आले म्हणून कॅश बँक अकाउंट डेबिट. बिल गेलं म्हणून बिल रिसिवेबल अकाउंट क्रेडिट. कॅश बँक आणि बिल रिसिवेबल बोथ आर रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश आली म्हणून डेबिट, बिल गेलं म्हणून क्रेडिट. से फॉर एक्झाम्पल 1 लाखाचं बिल 98,000 ला विकलं, तर बिल रिसिवेबल समोर 1 लाख, कॅश बँक समोर 98,000. डिफरन्स इज 2,000. डिफरन्स इज 2,000. दॅट इज डिस्काउंट गिवन टू बँक. आपण 1 लाखाचं बिल 98 ला विकलं म्हणजे 2,000 रुपयाचा डिस्काउंट दिला, तो आपल्यासाठी खर्च आहे म्हणून नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट. सो एंट्री विल बी कॅश बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. आणि ड्रॉई काय म्हणणार? नो एंट्री. वाय? बिकॉज दिस इज द ट्रान्झॅक्शन बिटवीन ड्रॉवर अँड बँक. ड्रॉईचा संबंध नाही. ड्रॉईचा संबंध ड्यू डेटला येणार. ऑन मॅच्युरिटी एकतर त्याचे पैसे मिळणार किंवा त्याचे पैसे मिळणार नाही. बरोबर. थर्ड, बिल एंडोर्स टू मिस्टर सी. समजा मिस्टर ए मिस्टर सी ला पैसे देणं लागतोय, तर मिस्टर सी ला बिल ट्रान्सफर करणार. बाय साइनिंग ऑन द बॅक ऑफ द बिल when physical delivery is given to Mr. C, it is called as bill endorsed. It is called as what? Bill endorsed. So to whom bill is endorsed? Mr. C. Mr. C is receiver.
debit the receiver. Mr. C is receiver, debit the receiver. So entry will be Mr. C account debit to bill receivable. Bill receivable real account, debit what comes in, credit what goes out. गेलं म्हणून credit. Okay. Mr. C receiver झाला म्हणून debit. त्याची एंट्री मिस्टर बी च्या बुक्स मध्ये काहीच नाही, कारण त्याचा संबंध नाही. त्याचा संबंध येणार ड्यू डेट. नेक्स्ट, चौथी पॉसिबिलिटी, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. When you say bill sent to bank for collection means तुम्ही बिल बँकेला विकलेलं नाही, तुम्ही बिल बँकेकडे दिलं, राईट. यू अपॉइंटेड बँक ऍज अन एजंट आणि तुम्ही सांगितलं बिल घेऊन घ्या. बट व्हॉट इज द प्रूफ दॅट यू हॅव गिवन बिल टू बँक? सो व्हॉट यू डू इज यू ओपन अ सेपरेट अकाउंट. तुम्ही एक वेगळं अकाउंट ओपन करता बँकेमध्ये. जसं आपण बँक अकाउंट ओपन करतो त्याच्यामध्ये कॅश जमा करतो, तशी इथे बिल जमा करण्यासाठी बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट ओपन करणार आणि त्याच्यामध्ये बिल रिसिवेबल जमा करणार. सो द एंट्री विल बी बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. व्हॉट विल बी द एंट्री? बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. याच्याकडे एंट्री येणार नाही. बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट का इथे? कारण बिल्स फॉर कलेक्शन पर्सनल अकाउंट झालं, बँकेला दिलं बरोबर, म्हणून बिल्स अकाउंट डेबिट. आणि बिल रिसिवेबल गेलं म्हणून बिल रिसिवेबल रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज. या 4 ट्रान्झॅक्शनच्या पॉसिबिलिटीज बिफोर मॅच्युरिटी. ओके. मग मॅच्युरिटीला काय होणार? एक तर ते बिल ऑनर तरी होणार किंवा ते बिल डिसऑनर तरी होणार. बिल ऑनर होणार म्हणजे काय होणार? तर बिलाचे पैसे मिळणार. पैसे मागायला ड्यू डेटला गेल्यावर बिलाचे पैसे एक तर मिळणार तरी किंवा नाही तरी मिळणार. मिळाले तर त्याला म्हणणार ऑनर, नाही मिळाले तर त्याला म्हणणार डिसऑनर. जेव्हा पैसे मिळणार तेव्हा परत त्या 4 पॉसिबिलिटीज. पहिली पॉसिबिलिटी रिटेन बिल ऑनर. पैसे मागायला गेलो, पैसे मिळाले तर एंट्री होणार कॅश बँक अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. पैसे आले, बिल गेलं. पैसे आले, बिल गेलं म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. आणि ह्याचीच एंट्री मिस्टर बी काय मारणार? बिल्स पेएबल टू कॅश. याचीच एंट्री मिस्टर बी काय मारणार? बिल्स पेएबल टू कॅश. बिल्स पेएबल नावाची लायबिलिटी होती, ती पे केली. लायबिलिटी क्रेडिट बॅलन्स असतो, क्लोज करण्यासाठी डेबिट. पैसे गेले म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट. ड्रॉवर काय म्हणणार? पैसे आले, बिल गेलं बरोबर, दोन्ही रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश आले म्हणून कॅश डेबिट, बिल गेला म्हणून बिल. ओके. नेक्स्ट केस, डिस्काउंटेड बिल ऑनर. बिल बँकेला विकलं होतं. बिल काय केलं होतं? बँकेला विकलं होतं. त्याचे पैसे आले पण बँक ते पैसे आपल्याला देणार नाहीये. बँकेने आपल्याला डिस्काउंटच्या वेळीच पैसे दिलेले आहेत, त्यामुळे आता ते पैसे बँक स्वतःकडे ठेवणार. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन झालं बँकेमध्ये आणि ड्रॉई मध्ये. हे ट्रान्झॅक्शन होणार बँकेमध्ये आणि ड्रॉई मध्ये. आपला संबंध नाही म्हणून इकडे नो एंट्री. मिस्टर बी काय एंट्री मारणार? सेम एंट्री. पैसे घ्यायला कोण आलं ते महत्वाचं नाही. पेमेंट केलं, बिल्स पेएबल नावाची लायबिलिटी कमी झाली. लायबिलिटी क्रेडिट बॅलन्स होती, क्लोज करण्यासाठी डेबिट म्हणून एंट्री झाली बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. आणि पैसे गेले म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट. जेव्हा केव्हा बिल ऑनर होईल तेव्हा ड्रॉईच्या बुक्स मध्ये एकच एंट्री. आय रिपीट, जेव्हा केव्हा बिल ऑनर होईल तेव्हा ड्रॉईच्या बुक्स मध्ये पैसे मागायला कुणीही आलेला असू दे, एंट्री सेम, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश. एंडॉर्स बिल ऑनर. मिस्टर सी गेला पैसे मागायला, मिस्टर सी ला पैसे मिळाले, मिस्टर सी ते पैसे स्वतःकडे ठेवणार, आपला संबंध नाही म्हणून नो एंट्री. आणि ड्रॉई म्हणणार बिल्स पेएबल टू कॅश, सेम एंट्री. त्याला फरक पडत नाही पैसे मागायला कोण आले. बिल सेंड फॉर कलेक्शन ऑनर. पण इथे पैसे आपल्याकडे येणार. आपण बँकेला बिल दिलं होतं आणि सांगितलं घेऊन ये.
बिल दिलं होतं तेव्हा ते कोणत्या अकाउंट मध्ये जमा केलं होतं? बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट मध्ये जमा केलं होतं. बिल्स फॉर कलेक्शन डेबिट केलं होतं. मग आता तिथून पैसे बँक अकाउंट मध्ये जमा होणार. मग या अकाउंट मध्ये पैसे आले म्हणून बँक अकाउंट डेबिट, बिल्स फॉर कलेक्शन मधनं आले म्हणून बिल्स फॉर कलेक्शन क्रेडिट. बिल्स फॉर कलेक्शन आपण पर्सनल अकाउंट म्हणून धरलं होतं. मागे ज्यावेळी जमा केलं होतं बिल त्यावेळी बँक रिसिव्हर म्हणून डेबिट केलं होतं. आता बँकेने ते पैसे दिले आणि दिले तर काही घरी आणून दिले नाही, बँकेत जमा केले. मग बँकेत जमा झाले म्हणून बँक अकाउंट डेबिट आणि बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट क्रेडिट. म्हणून एंट्री आली बँक टू बिल्स फॉर कलेक्शन. आणि याच्याकडे एंट्री सेम बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश. इज दिस क्लिअर? हे इथपर्यंत आपण केलं होतं. आज आपण रिवाइज केलं फास्ट फॉरवर्ड मोड मध्ये. आता इथून पुढच्या एंट्री. आतापर्यंत आपण बघितले सगळे राजश्री प्रोडक्शनचे पिक्चर, सगळे इमानदार आहेत, ड्यू डेटला इमानदारीत बिल दिलं. ओके. पण प्रत्येक वेळी सगळे चांगलीच लोक भेटतील असं काय सांगता येत नाही. कधी कधी बिल डिझॉनर होऊ शकतं. नाउ व्हॉट डू यू मीन बाय डिझॉनर? जर बिलाच्या डेटला, ड्यू डेटला बिलाचे पूर्ण पैसे मिळाले नाही तर त्याला आपण म्हणतो बिल डिझॉनर. बिलाच्या डेटला, ड्यू डेटला बिलाचे जर पूर्ण पैसे मिळाले नाहीत तर आपण त्याला म्हणतो बिल डिझॉनर. परत त्याच्या पण 4 पॉसिबिलिटी. जशा ऑनरच्या 4 पॉसिबिलिटीज तशाच डिझॉनरच्या पण 4 पॉसिबिलिटीज. पहिली पॉसिबिलिटी रिटेन्ड बिल डिझॉनर. पहिली पॉसिबिलिटी काय? रिटेन्ड बिल डिझॉनर. मी पैसे मागायला गेलो पण त्याने पैसे दिले नाहीत. मी बिल घेऊन गेलो पण पैसे दिले नाहीत तर एंट्री काय येणार बघा. मी पुन्हा त्याला डेटर बनवणार. जेव्हा त्याने बिल ऍक्सेप्ट केलं होतं, ड्रॉईने बिल ऍक्सेप्ट केलं होतं त्यावेळी तो माझा डेटर होता. बिल ऍक्सेप्ट केल्यानंतर डेटर क्रेडिटर रिलेशनशिप संपलेलं. वाय? बिकॉज इन्स्टेड ऑफ कॅश ही गेव मी अन असेट. माझ्यासाठी बिल रिसिवेबल असेट आहे. त्याने मला बिल रिसिवेबल दिलं म्हणजे त्याने मला असेट दिली म्हणजे पेमेंट झालं. तो माझा डेटर होता, ते डेटर क्रेडिटर रिलेशनशिप संपलं. पण जेव्हा ते बिल डिझॉनर होतं तो पुन्हा माझा डेटर बनला म्हणून डेटर डेबिट आणि बिल रिसिवेबल नावाची असेट गेली. त्याला आता काही किंमत राहिली नाही म्हणून बिल रिसिवेबल गेलं म्हणून क्रेडिट. मग एंट्री काय होणार? मिस्टर बी अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. काय एंट्री होणार? मिस्टर बी अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. डेटर झाला म्हणून डेबिट, बिल गेलं म्हणून बिल क्रेडिट. इज दॅट क्लिअर? इथे कोणाला काही डाऊट आहे का? चला आता मिस्टर बी काय एंट्री बनवणार? बिल्स पेएबल टू मिस्टर ए. वाय बिल्स पेएबल अकाउंट डेबिट? कारण बिल्स पेएबल नावाची लायबिलिटी होती पण ती डिझॉनर झाली. आता तिला काही अर्थ राहिला नाही. मग ती क्लोज करण्यासाठी डेबिट. मग ती क्लोज करण्यासाठी काय? डेबिट. म्हणून बिल्स पेएबल डेबिट. आणि बिलाचे पैसे दिले नाही म्हणजे त्याने आपल्याला सोडलं का? नाही, ते वसूल करायचे आहेत. परत तो आपला क्रेडिटर झाला म्हणून मिस्टर ए क्रेडिट. बिल्स पेएबल नावाची लायबिलिटी कॅन्सल झाली म्हणून बिल्स पेएबल डेबिट आणि पैसे मिस्टर ए ला द्यायचे आहेत म्हणून मिस्टर ए अकाउंट क्रेडिट. ही जी एंट्री आहे ती एंट्री डिझॉनरच्या प्रत्येक केसमध्ये सेम. जसं ऑनरच्या केसमध्ये पैसे मागायला कुणीही आला आणि पेमेंट केलं तर सेम एंट्री, तशीच डिझॉनरच्या केसमध्ये पण कुणीही पैसे मागायला आला आणि त्याचं पेमेंट आपण केलं नाही तर आपण एंट्री पास करणार बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू मिस्टर ए. इज दॅट क्लिअर? कारण आपण बाकी कोणाला ओळखत नाही. जेव्हा डिझॉनर होतं ते पैसे आपण कोणाला नेऊन देणार? मिस्टर ए लाच. हे कळालं का? आता असं जर झालं, बिल डिझॉनर झालं तर आपण वसुलीसाठी काय करणार ते समजून घ्या. पहिलं बिल डिझॉनर झालं की आपण ते बिल घेऊन
नोटरी पब्लिक कडे जाणार. नोटरी पब्लिक इज अ गव्हर्नमेंट ऑफिशियल हु विल रेकॉर्ड द डिझॉनर ऑफ बिल इन हिज बुक्स. बरं, मग तो वसुलीसाठी ऑर्डर काढून देणार. मग मिस्टर बीच्या किंवा ड्रॉईच्या असेट अटॅच केल्या जाणार, त्याची प्रॉपर्टी ताब्यात घेऊन ती विकली जाणार. बरं, आणि ते पैसे ड्रॉवरला मिळणार. पण या सगळ्या प्रोसिजरची सुरुवात होते की तुम्ही गव्हर्नमेंटला, नोटरी पब्लिकला सांगायचं की याने बिल डिझॉनर केलं. बरं, ही जी काही सगळी प्रक्रिया होणार ती फुकट होणार नाही, त्याच्यासाठी चार्जेस भरावे लागणार. बरोबर, जो वसूल करणारा असतो तो चार्जेस भरणार, म्हणजे ड्रॉवर चार्जेस भरणार. पण हे जे ड्रॉवर चार्जेस भरणार ते ड्रॉई कडनं वसूल केले जाणार. ते कोणाकडनं वसूल केले जाणार? ड्रॉई कडनं वसूल केले जाणार. मग ड्रॉई आपला डेटर झाला, डेटर डेबिट, बिल गेलं, बिल क्रेडिट, आणि कॅश पण भरली. नोटिंग चार्जेसचे पैसे पण आपल्याकडनं गेले, म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट. से फॉर एक्झाम्पल 1,00,000चं बिल आहे, त्याचे 1,000 रुपये नोटिंग चार्जेस भरले, तर मी काय म्हणणार, मला बी कडनं 1,01,000 रुपये घ्यायचे. मला बी कडनं किती रुपये घ्यायचे? 1,01,000 रुपये. त्यातले बिलाचे 1,00,000 रुपये आहेत आणि माझ्याकडनं कॅश गेली नोटिंग चार्जेसचे 1,000 रुपये, म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट. ड्रॉवर त्याच्या बुक्स मध्ये नोटिंग चार्जेस अकाउंट दाखवणार नाही. ड्रॉवर त्याच्या बुक्स मध्ये नोटिंग चार्जेस अकाउंट दाखवणार नाही, कारण तो खर्च मिस्टर ए चा नाही. भले त्याने पे केलेला असला तरी, त्याच्या खिशातनं जरी गेलेले असले तरी ते खर्च वसूल कोणाकडनं होणार आहे? मिस्टर बी कडनं. म्हणून मिस्टर बी डेटर झाला म्हणून डेबिट, बिल गेलं म्हणून बिल क्रेडिट, कॅश गेली म्हणून कॅश क्रेडिट. ओके, त्याची एंट्री मिस्टर बी काय मारणार आहे बघा. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, 1,00,000 रुपयाची लायबिलिटी कॅन्सल झाली म्हणून डेबिट. माझा 1,000 रुपये खर्च झाला, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट. आय रिपीट, बिल्स पेएबल नावाची लायबिलिटी क्लोज झाली, 1,00,000 रुपये डेबिट. नोटिंग चार्जेसचा खर्च आला 1,000 रुपये डेबिट टू मिस्टर ए. मिस्टर ए ला टोटल 1,01,000 रुपये द्यायचे. मिस्टर ए ला टोटल किती रुपये द्यायचे? 1,01,000 रुपये. ही एंट्री बरोबर मिस्टर बी च्या बुक्स मध्ये कायम राहणार. जर नोटिंग चार्जेस असेल तर ही एंट्री, नोटिंग चार्जेस नसेल तर ही एंट्री. ओके, कारण पैसे मागायला कोणीही जरी आलं तरी आपण पैसे नेऊन कोणाला देणार? मिस्टर ए लाच. बरोबर, बँकेला किंवा मिस्टर सी ला देणार नाही. द्यायचे असते तर ड्यू डेटलाच दिले असते ना. बरोबर, याच्या बुक्स मध्ये नोटिंग चार्जेस येणार, एच्या बुक्स मध्ये नोटिंग चार्जेस येणार नाही. नेक्स्ट, डिस्काउंटेड बिल डिझॉनर. म्हणजे मी बिल बँकेला विकलं होतं, पैसे मागायला बँक गेली, पण मिस्टर बी ने बँकेला पैसे दिले नाही. तर मग एंट्री काय म्हणणार? मिस्टर ए म्हणणार, मला बी कडनं पैसे घ्यायचेत आणि बँकेला द्यायचे. मला मिस्टर बी कडनं पैसे घ्यायचेत आणि बँकेला द्यायचेत, म्हणून एंट्री झाली. मिस्टर बी डेटर झाला म्हणून डेबिट, बँक माझी क्रेडिटर झाली म्हणून क्रेडिट. मग एंट्री झाली मिस्टर बी टू बँक. एंट्री काय आली? मिस्टर बी टू बँक. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आणि ड्रॉई कडे सेमच एंट्री, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू मिस्टर ए. बरोबर, बघा सेमच एंट्री आहे. तुमच्याकडे डिस्काउंटेड झाली तरी, एंडॉर्स बिल डिझॉनर झाले तरी, बिल सेंट फॉर कलेक्शन डिझॉनर झाले तरी, एंट्री सेम. बिल्स पेएबल टू मिस्टर ए, बिल्स पेएबल टू मिस्टर ए. नोटिंग चार्जेस असेल तर नोटिंग चार्जेस डेबिट, आणि मग मिस्टर ए समोर टोटल अमाऊंट. ओके, इकडे लॉजिक सेम आहे, फक्त एंट्री वेगवेगळी होणार. इथे मिस्टर बी कडनं घ्यायचे आणि बँकेला द्यायचे, म्हणून बँक क्रेडिटर आहे म्हणून क्रेडिट. एंडॉर्स बिल मध्ये मिस्टर बी कडनं घ्यायचे आणि मिस्टर सी ला द्यायचे. आपण बिल
विकलं होतं मिस्टर सी ला, ट्रान्सफर केलं होतं मिस्टर सी ला. मिस्टर सी ला पैसे देणार होता मिस्टर बी, पण त्याने काही दिले नाही. तर मिस्टर सी मिस्टर बी बरोबर वाद घालणार नाही. तो घेऊन येणार आपल्याकडे, सांगणार की तुमच्या माणसाने पैसे दिले नाही, तुम्ही द्या. मग आपण त्याला पैसे देणार, म्हणून आपल्यासाठी मिस्टर सी क्रेडिटर. आपण त्याला पैसे देणार म्हणून आपल्यासाठी मिस्टर सी क्रेडिटर, आणि ते पैसे आपण स्वतःच्या खिशातनं देणार की ड्रॉई कडनं वसूल करून देणार? ऑब्विसली ड्रॉई कडनं वसूल करून देणार, म्हणून मिस्टर बी अकाउंट डेबिट. मग एंट्री झाली मिस्टर बी टू मिस्टर सी. समजलं का सगळ्यांना? आता पुढे बघा, बिल्स फॉर कलेक्शन डिसऑनर. आपण बँकेला ऍज अ एजंट सांगितलं होतं वसूल करून घेऊन ये, त्या बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट मध्ये जमा ठेवले होते. आता बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट मध्ये जमा ठेवलेलं अकाउंट क्लोज करायचंय. क्लोज करण्यासाठी क्रेडिट, आणि मिस्टर सी कोण झाला माझ्यासाठी? डेटर. मिस्टर सी डेटर झाला डेबिट. मग एंट्री झाली मिस्टर बी अकाउंट डेबिट टू बिल्स फॉर कलेक्शन. समजलं? जर तुम्ही बघाल सगळ्या केसमध्ये, डिझॉनरच्या केसमध्ये, ड्रॉवरच्या बुक्स मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, मिस्टर बी डेबिट. बघा, रिटेन होतं त्यावेळी पण डेबिट, बरं डिस्काउंटेड होतं त्यावेळी पण मिस्टर बी डेबिट, एंडॉर्स केलं होतं त्यावेळी पण मिस्टर बी डेबिट, कलेक्शनला पाठवलं होतं त्यावेळी पण मिस्टर डेबिट. कारण का? याच्याकडनं पैसे घ्यायचेच आता, याच्याकडनं आपल्याला पैसे घ्यायचे, तो डेटर झाला म्हणून डेबिट. जर तुम्ही रिटेन केलेलं असेल तर बिल गेलं म्हणून बिल क्रेडिट. जर पैसे बँकेला द्यायचे असतील तर बँक क्रेडिट, बरोबर. सी ला द्यायचे असतील तर सी क्रेडिट, आणि कलेक्शनला पाठवलं असेल तर बिल फॉर कलेक्शन. आणि ड्रॉई कडे तर एंट्री सेमच, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू मिस्टर ए, आणि नोटिंग चार्जेस असतील तर नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट. इज दॅट क्लिअर? कोणाला काही डाऊट? अरे बोला. नाही. धन्यवाद. आता पुढचं बिल रिटायर्ड. आता मिनिंग समजून घ्या बिल रिटायर्डचं. आपण थिअरी मध्ये बघितलेलं, ड्यू डेटच्या अगोदर जर तो पूर्ण पैसे देत असेल तर त्याला म्हणणार बिल रिटायर्ड. ड्यू डेटच्या अगोदर जर तो पूर्ण पैसे देत असेल तर त्याला काय म्हणणार? बिल रिटायर्ड. मग एंट्री बघा कशी होणार. माझ्याकडनं बिल गेलं, पैसे आले, म्हणून कॅश अकाउंट डेबिट, बिल रिसेबल अकाउंट क्रेडिट. आय रिपीट, cash is a real account, bill receivable is also real account. And what is the rule of real account? For a debit what comes in, credit what goes out. Cash आली म्हणून डेबिट, बिल गेलं म्हणून क्रेडिट. मग एंट्री आली कॅश बँक अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. आता 1 लाखाचं बिल आहे, आपण 1 लाखाचे 1 लाख रुपये पूर्ण घेऊ शकतो, बरोबर. जर 1 लाखाचे 1 लाख घेतले तर कॅश बँक टू बिल रिसिवेबल. पण जनरली असं होतं की जर एखादा आपल्याला स्वतःहून पैसे देत असेल तर थोडेसे कमी घ्यायचे, म्हणजे आपण त्याला डिस्काउंट देणार, अगोदर दिले म्हणून. तो जो डिस्काउंट आहे हा अगोदर ठरवलेला नाही, तो आपल्या मर्जीवर आहे, द्यायचा नाही द्यायचा. म्हणून त्याला डिस्काउंट न म्हणता रिबेट म्हणतात. म्हणून त्याला डिस्काउंट न म्हणता काय म्हणतात? रिबेट म्हणतात. म्हणून रिबेट दिला काय, डिस्काउंट दिला काय, आपल्यासाठी खर्चच आहे. खर्च नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट. खर्च नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट. म्हणून एंट्री झाली कॅश बँक अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. लॉजिक सेम आहे. आपण बिल डिस्काउंट केल्यावर जे लॉजिक वापरलं होतं ते सेम लॉजिक आहे. पैसे आले, बरोबर, आणि डिस्काउंट दिला, आपल्यासाठी खर्च आला डेबिट. फक्त तिथे डिस्काउंट ठरवलेला होता, बँकेला डिस्काउंट द्यावाच लागायचा तरच बँक घेणार. इथे आपल्यावर आहे द्यायचा नाही द्यायचा.
आणि दिला तर किती द्यायचा. म्हणून इथे डिस्काउंट न म्हणता इथे रिबेट म्हटलं जाणार. म्हणून एंट्री झाली कॅश बँक अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. आणि हा काय एंट्री मारणार, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश बँक टू डिस्काउंट. याच्यासाठी मागून मिळू दे न मागता मिळू दे, डिस्काउंट इन्कम आहे. याच्यासाठी मागून मिळू दे किंवा न मागता मिळू दे, डिस्काउंट इन्कम आहे. म्हणून एंट्री झाली बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश बँक टू डिस्काउंट. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, क्लोज करण्यासाठी डेबिट, पैसे गेले म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट, आणि डिस्काउंट मिळाला इन्कम आहे म्हणून डिस्काउंट अकाउंट पण क्रेडिट. इज दॅट क्लिअर? चला, हे झालं रिटायर्ड झालं तर. आता हेच जर बिल रिन्यू झालं तर काय, हेच जर बिल रिन्यू झालं तर काय. रिन्यू झालं म्हणजे काय करणार, आपण जुनं बिल कॅन्सल करणार, थोडं पार्ट पेमेंट घेणार, इंटरेस्ट चार्ज करणार आणि नवीन बिल ड्रॉ करणार. आय रिपीट, रिन्युअल मध्ये 4 एंट्रीज, 4 स्टेप. फर्स्ट कॅन्सलेशन ऑफ ओल्ड बिल, सेकंड पार्ट पेमेंट, थर्ड इंटरेस्ट चार्ज अँड लास्ट इज न्यू बिल ड्रॉ. कॅन्सलेशनच्या त्या 4 एंट्रीज. जर रिटेन बिल डिझॉनर असेल तर ड्रॉई अकाउंट डेबिट म्हणजे मिस्टर बी अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. जर ते डिस्काउंटेड असेल तर मिस्टर बी कडनं घेऊन बँकेला द्यायचं, तर मिस्टर बी टू बँक. जर ते एंडॉर्स असेल तर मिस्टर बी कडनं घेऊन मिस्टर सी ला द्यायचं, मग मिस्टर बी टू सी. आणि सेंड फॉर कलेक्शन असेल तर मिस्टर बी टू बिल्स फॉर कलेक्शन. आणि हा एकच एंट्री मारणार, कोणी येऊ दे मला फरक पडत नाही. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट असले तर नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट, आणि टू मिस्टर ए, मी पैसे मिस्टर ए लाच देणार. या ज्या एंट्रीज आहेत या एंट्रीज झाल्याशिवाय पुढे नवीन एंट्री होणार नाही, कारण पहिलं डेटर क्रेडिटर रिलेशनशिप एस्टॅब्लिश करावं लागणार. समजलं? आता परत मिस्टर ए साठी मिस्टर बी डेटर झाला आणि मिस्टर बी साठी मिस्टर ए क्रेडिटर. आता पार्ट पेमेंटची एंट्री. हा पार्ट पेमेंट करताना पार्ट पेमेंट का घेणार, नाहीतर ड्रॉई काय करेल, शेंड्या लावत राहील नेहमी. 1 लाखाचं बिल आहे, 1 महिन्याची उधारी घेतो, त्या महिन्यात सांगतो नाही पैसे नाही पुढच्या महिन्यात देतो, तो असं तो वाढवतच राहील. म्हणून ड्रॉवर म्हणतो तुझ्याकडे असतील तेवढे दे पहिले. 1 लाखातले तुझ्याकडे किती आहे, 20,000 रुपये आहेत, 20,000 रुपये दे, 80,000साठी नवीन बिल बनव. मग पार्ट पेमेंट घेणार, 20,000 रुपये घेणार पहिले, मग त्याची एंट्री येणार कॅश अकाउंट डेबिट टू मिस्टर बी. पैसे आले म्हणून कॅश अकाउंट डेबिट, मिस्टर बी गिव्हर झाला, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आणि मिस्टर ए बी काय म्हणणार एंट्री, मिस्टर ए ला पैसे दिले, मिस्टर ए रिसिव्हर झाला, डेबिट द रिसिव्हर, कॅश गेली म्हणून कॅश क्रेडिट. ओके. नेक्स्ट एंट्री इंटरेस्ट चार्ज. जर मी इंटरेस्ट चार्ज केला नाही तर तो प्रत्येक वेळी बिल डिझॉनर करत जाईल, थोडे थोडे देत जाईल आणि मग पुढे पुढे वाढत जाईल. म्हणून नेहमी जेव्हा केव्हा इंटरेस्ट अमाऊंट बाकी असेल त्या बाकी अमाऊंट वर इंटरेस्ट चार्ज केला जाणार. उदाहरणार्थ 1 लाखाचं बिल आहे, त्याने 20,000 रुपये पार्ट पेमेंट केलं तर 80 बाकी राहिले, तर 80,000वर इंटरेस्ट चार्ज करणार. कितीवर इंटरेस्ट चार्ज करणार, 80,000वर इंटरेस्ट चार्ज करणार. मग एंट्री मारणार मिस्टर बी डेटर झाला म्हणून डेबिट, त्याच्याकडनं घेणार. मिस्टर ए काय म्हणणार, आम्हाला मिस्टर बी कडनं व्याज घ्यायचंय, मिस्टर बी आमचा डेटर झाला डेबिट, आणि हे आमच्यासाठी इन्कम आहे म्हणून इंटरेस्ट नॉमिनल अकाउंट क्रेडिट. हे इंटरेस्ट आमच्यासाठी इन्कम आहे, नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे क्रेडिट. मग एंट्री झाली मिस्टर बी अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. वेअर ऍज मिस्टर बी काय एंट्री मारतोय,
आपल्याला खर्च झाला, आता एक्स्ट्रा पैसे द्यावे लागणार, आपल्याला खर्च झाला, नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट, आणि हे पैसे कोणाला द्यायचे, मिस्टर ए ला द्यायचे. हे पैसे कोणाला द्यायचे, मिस्टर ए ला द्यायचे. मिस्टर ए आपल्यासाठी क्रेडिटर झाला, क्रेडिट. हा म्हणणार इन्कम आहे म्हणून क्रेडिट, हा म्हणणार खर्च आहे म्हणून डेबिट. हा म्हणणार मिस्टर बी कडनं घ्यायचे, डेटर आहे म्हणून डेबिट. हा म्हणणार मिस्टर ए ला द्यायचे, मिस्टर ए क्रेडिटर आहे म्हणून क्रेडिट. ओके. मग नंतर शेवटला नवीन बिल बनवणार. 80,000चं प्रिन्सिपल आणि जो काही इंटरेस्ट, समजा 1000 रुपये इंटरेस्ट असेल, तर नवीन बिल बनवणार 81,000चं. नवीन बिल कितीचं बनवणार, 81,000चं बिल बनवण्याची एंट्री सेम, ड्रॉ करताना जी होती तीच एंट्री परत. बिल आलं म्हणून असेट डेबिट, कुणी दिलं, मिस्टर बी ने दिलं, मिस्टर बी गिव्हर झाला म्हणून क्रेडिट. मग एंट्री झाली बिल रिसेबल अकाउंट डेबिट टू मिस्टर बी, म्हणून एंट्री काय झाली, बिल रिसेबल अकाउंट डेबिट टू मिस्टर बी. मिस्टर बी काय म्हणणार, ए ला पेमेंट केलं, ए रिसिव्हर झाला, डेबिट द रिसिव्हर. बिल्स पेबल नावाची लायबिलिटी आहे माझ्यासाठी, क्रेडिट लायबिलिटी. इज इट क्लिअर, समजलं का? हो. हो. आणि लास्ट 2 एंट्रीज, बरोबर. इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर, म्हणजे ड्रॉई कडनं पैसे मागायला गेलो पण ड्रॉईची इन्सॉल्वन्सी झाली आहे, म्हणजे लायबिलिटीज असेट पेक्षा जास्त आहे, तर पहिली एंट्री मारणार आपण ते बिल डिझॉनर झाल्याची. पहिली एंट्री मारणार कसली, बिल डिझॉनर झाल्याची, कारण आता तो पैसे देऊ नाही शकणार, बरोबर. बिलाचे पूर्ण पैसे जेव्हा येत नाही तेव्हा ते बिल डिझॉनर होणार, कारण काही असू दे, म्हणजे डिझॉनरच्या एंट्र्या, त्या 4 एंट्र्या, बरोबर. इथे हा प्रत्येक केसेस मध्ये म्हणणार मिस्टर बी अकाउंट डेबिट, बिल स्वतःकडे असेल तर बिल गेलं म्हणून बिल क्रेडिट, पैसे बँकेला द्यायचे असेल तर बँक क्रेडिट, पैसे एंडॉर्सीला द्यायचे असतील तर एंडॉर्सी क्रेडिट, कलेक्शनला द्यायचे असेल तर बिल्स फॉर कलेक्शन क्रेडिट. ड्रॉई अकाउंट डेबिट आणि एंट्री क्रेडिटच्या चेंज होतात. इथे हा म्हणणार आम्हाला काय सोपंच आहे, प्रश्नच येत नाही, आम्ही कोणाला ओळखत नाही, आम्ही मिस्टर ए लाच ओळखतो. मिस्टर ए क्रेडिटर झाला म्हणून क्रेडिट, आणि बिल्स पेबल लायबिलिटी क्लोज झाली म्हणून लायबिलिटी डेबिट. मग एंट्री झाली लायबिलिटी अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल. इथे माझं डेटर क्रेडिटर रिलेशनशिप सुरू झालं. आता त्या डेटर क्रेडिशन मधलं काही पैसे येणार, काही पैसे बुडणार. म्हणजे एंट्री आली कॅश बँक अकाउंट डेबिट, बॅड डेट अकाउंट डेबिट टू मिस्टर बी. 1 लाखातले समजा 80,000 आले, 20,000 रुपये बुडाले, तर एंट्री होणार कॅश बँक अकाउंट डेबिट 80,000, बॅड डेट अकाउंट डेबिट 20,000 टू मिस्टर बी 1 लाख रुपये. बिल रिसिवेबल नाही, मिस्टर बी, कारण आपण इथे बिल रिसिवेबल अकाउंट क्लोज केलंय, त्याला आपला डेटर बनवलाय, डेटरने काही दिले काही बुडवले, आणि हा एंट्री मारणार मिस्टर ए रिसिव्हर झाला, अकाउंट क्लोज करायचं, जेवढे देता आले तेवढे द्यायचे, बाकीचे आपण देऊ शकलो नाही, डेफिशियन्सी अकाउंट. कोणतं अकाउंट, डेफिशियन्सी अकाउंट. हे आपल्यासाठी इन्कम झालं म्हणून क्रेडिट, नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे आपला गेन झाला म्हणून क्रेडिट. आय रिपीट, कॅश बँक अकाउंट डेबिट, बॅड डेट अकाउंट डेबिट टू बिल मिस्टर बी, बिल रिसेबल नाही येणार, मिस्टर बी येणार, आणि हा म्हणणार मिस्टर ए रिसिव्हर झाला, अकाउंट क्लोज, जेवढा देता आले तेवढे कॅश बँक समोर क्रेडिट, नाही देता आले ते डेफिशियन्सी. ओके, मीटिंग परत जॉईनिंग करा संपल्यावर, लगेच जॉईनिंग करा.